अमरावती महापालिकेमध्ये भाजपची रवी राणा यांच्या पक्षासोबत युती झाली आहे। असं असताना रवी राणा यांनी भाजपच्या विरोधात उमेदवार दिल्यानं भाजपचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। राणा यांनी उमेदवार दिल्यामुळे त्यांच्यासोबतची युती नैसर्गिक राहिली नसल्याचं बावनकुळेंनी म्हटलं। तर यावेळी त्यांनी नाव न घेता नवनीत राणांना देखील टोला लगावलेला आहे। की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिकडे असेल तिकडे त्याला निवडून आणायचं कर्तव्य प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कनिष्ठ सर्वच नेत्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे। ती जबाबदारी पार पाडत नसेल तर शेवटी पक्ष आहे, पक्ष फार मोठा आहे आणि कमळाविरुद्ध केलेला प्रचार हा कधीही कुणाला मान्य होत नाही। किती मोठा व्यक्ती असेल, देशातला, राज्यातला, ग्रामीणमधला, शहरामधला, तो कधीही कमळाच्या विरुद्ध प्रचार केलेला कुणालाही मान्य नाही, ते मान्य होतही नाही। त्यांनी इतक्या सीट टाकलेल्या आहे की आता ती जी आमची युती झालेली आहे ती युती आता किती नैसर्गिक राहील, किती ती जी काही वस्तुयुती आहे त्याच्या आधारावर चर्चा केली। नैसर्गिक युती व्हावी असा विचार केला होता। खूप मोठा आहे। भारतीय जनता पार्टी सगळ्यात बिगेस्ट लार्जेस्ट पार्टी आहे पूर्ण देशामध्ये आणि मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे। जो प्रमाणिक कमळ सोबत आहे त्याच्यासोबत नवनीत राणा प्रमाणिक आहे।